विद्यार्थ्यांनो नमस्कार. 9th स्टँडर्ड मॅथ्स 2 मधील 7 चॅप्टर कोऑर्डिनेट जॉमेट्री आपण शिकत होतो, ज्यामध्ये प्रॅक्टिस सेट 7.1 आपण ऑलरेडी क्लिअर केला होता. बघा 7.1 मध्ये आपण शिकलो होतो तो म्हणजे एक वर्टिकल असा एक हॉरिझॉन्टल ॲक्सिस काढला होता एक्स ॲक्सिस आणि एक वर्टिकल ॲक्सिस काढलेला वाय ॲक्सिस. हे दोन ॲक्सिस जिथे एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्याला मी नाव दिलं होतं ओ, आणि त्या ओला किंवा या पॉईंटला आपण बोलत होतो ओरिजिन, ज्याचे कॉर्डिनेट्स होते 0,0 आणि कंप्लीट या सिस्टीमला आपण बोलत होतो कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीम. त्यानंतर मग त्यामध्ये आपण फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, त्यानंतर थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट हे असं घेतलं होतं. फर्स्टमध्ये दोन्ही प्लस प्लस येतात, सेकंड क्वाड्रंटमध्ये मायनस प्लस, थर्ड क्वाड्रंटमध्ये मायनस मायनस, फोर्थ क्वाड्रंटमध्ये प्लस मायनस पॉईंट्स येतात. हा सगळा भाग आपला झाला होता. त्यानंतर त्याच्यात थोडंसं पुढे जाऊन आपण काही पॉईंट्स प्लॉट करायला सुद्धा शिकलो होतो. 7.1 मध्ये पॉईंट प्लॉट्स कसे करायचे तेही मी तुम्हाला शिकवलं होतं. बघा जरा व्यवस्थित लक्ष द्या. पॉईंट प्लॉट करताना आज पुन्हा एकदा तोच भाग थोडासा रिपीट करून मग मी थोडा पुढे जाणार आहे. मला या कॉर्डिनेट सिस्टीममध्ये प्रश्न असा आहे, ड्रॉ द कॉर्डिनेट सिस्टीम. हा पहिला प्रश्न आहे. ड्रॉ द कॉर्डिनेट सिस्टीम म्हणजे ही जी सिस्टीम मी ड्रॉ केली, पहिल्यांदा एक्स ॲक्सिस काढला, जिथे इंटरसेक्ट झाला आहे त्याला ओ नाव दिलं, त्याचे कॉर्डिनेट्स आहेत 0,0. इकडे सगळे 1 2 3 4, इकडे -1 2 3 4 असे सगळे पॉईंट्स काढले, याला बोलतोय आपण कोऑर्डिनेट सिस्टीम. या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये मला पहिल्यांदा पॉईंट प्लॉट करायचा आहे पी अँड दॅट इज 2,-3. जेव्हा मी 2,-3 असं बोलतोय ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं पाहिजे फर्स्ट कोऑर्डिनेट हा एक्स ॲक्सिसचा असतो आणि सेकंड कोऑर्डिनेट हा वाय ॲक्सिसचा. मग एक्स ॲक्सिसचा 2 मी सुरुवातीला इकडे बघणार, या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक्स ॲक्सिसचा 2 कुठे आहे तर तो या इथे आहे, आणि वाय ॲक्सिसचा -3 कुठे आहे तर तो या इकडे आहे. मग मी काय करणार बघा, जेव्हा तो पॉईंट मला प्लॉट करायचा आहे, दाखवायचा आहे, तर जर तुम्ही तो ग्राफ पेपरवर दाखवला असता तर अशी एक स्ट्रेट लाईन इकडनं गेलेली असेल, एक स्ट्रेट लाईन अशी इथून गेलेली असेल. ते दोन्ही पॉईंट ज्या लाईनवरती आहेत, स्ट्रेट लाईनवरती आहेत, म्हणजे एक्स ॲक्सिसचा 2, वाय ॲक्सिसचा -3, इथे आला असता आपला तो पॉईंट पी, ज्याला मी नाव दिलं असतं 2,-3. ओके. तुम्हाला मी जर डायरेक्ट विचारलं असतं 2,-3 हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल, तर एक्स ॲक्सिसचा प्लस, वाय ॲक्सिसचा मायनस, प्लस मायनस हा आला असता फोर्थ क्वाड्रंटमध्ये. बघा आलाय फोर्थ क्वाड्रंटमध्ये. अजूनही ज्याला कळलं नसेल त्याने पुढचा पॉईंट बघा. पॉईंट क्यू मला प्लॉट करायचा आहे 6,-5. दॅट मीन्स एक्स ॲक्सिसचा 6 आहे, वाय ॲक्सिसचा मायनस आहे, प्लस मायनस हा सुद्धा फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार आहे. फोर्थ क्वाड्रंट इकडे आहे. मग एक्स ॲक्सिसचा 6 हा इथे आहे बघा, आणि वाय ॲक्सिसचा -5 तो इकडे आहे. मग हा -5 आणि हा जो 6 आहे यातनं जाणारी किंवा या दोघांना इंटरसेक्ट करणारी ग्राफमध्ये अशी एक लाईन मला मिळेल, आणि जिथे ते इंटरसेक्ट होतील तो असेल आपला पॉईंट क्यू, दॅट इज 6,-5. ओके. हे सगळं आपण शिकलेलो होतो. त्यानंतर सपोज हा पॉईंट मी टी पॉईंट घेतला बघा, -3 -2 दोन्ही पॉईंट मायनसमध्ये आहेत. याचा अर्थ मायनस मायनस एक्स ॲक्सिसचा मायनस, वाय ॲक्सिसचा मायनस. पहिला पॉईंट एक्स ॲक्सिसचा असतो, दुसरा पॉईंट वाय ॲक्सिसचा. मायनस मायनस म्हणजे या थर्ड क्वाड्रंटमध्ये येतील, बरोबर. हे इकडे आपला थर्ड क्वाड्रंट आहे. मग एक्स ॲक्सिसचा -3 कुठे आहे तर हा एक्स ॲक्सिस, त्याचा -3 या इथे आहे, तिकडनं जाणारी ही लाईन अशी असेल. वाय ॲक्सिसचा -2 या इकडे असेल, जिथे ते इंटरसेक्ट झाले तो असेल आपला पॉईंट टी, ज्याचे कॉर्डिनेट्स आहेत -3, -2. इथपर्यंत तुम्हाला येतं आहे. याचा पुढचाही भाग तुम्हाला येतोय सगळ्यांना, कारण कालच तो शिकवलेला होता. बघा मला पुढचा पॉईंट प्लॉट करायचा आहे पॉईंट आर 0,3. आता मी थोडासा विचार असा करेल, 0,3 हा जो पॉईंट आहे हा कुठल्याही क्वाड्रंटमध्ये येणार नाही आहे, कारण जेव्हा 0 येतो तेव्हा तो 0 कुठे आहे इकडे, आणि एक्स ॲक्सिसचा 0, वाय ॲक्सिसचा 3 असा जेव्हा मी विचार करतोय तेव्हा हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये नाही आहे, तर हा आहे ऑन वाय ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिसचा 3 वरती. मग आता वाय ॲक्सिसचा 3 कुठे आहे तर बघा, एक्स ॲक्सिसचा 0 म्हणजे इथे आहे, वाय ॲक्सिसचा 3 कुठे आहे तर या इकडे आहे. म्हणजे तो पॉईंट मी डायरेक्टली असा दाखवू शकतो, पॉईंट आर 0,3. ओके. पुढे जातोय मी, आणि आता तुम्हाला विचारतोय पॉईंट एस जो आहे 3,0 हा कुठे येईल,
तर तुम्ही थोडासा विचार कराल आणि बोलाल सर एक्स ॲक्सिसचा 3 दिलाय, वाय ॲक्सिसचा 0 दिलाय, दॅट मीन्स 0 आपण कन्सिडर नाही करत, मीन्स हा असणार आहे ऑन एक्स ॲक्सिस. मग एक्स ॲक्सिसचा 3 मला शोधावं लागेल. बघा हा एक्स ॲक्सिस आहे, त्याचा 3 इथे येतोय आणि त्याला मी नाव देतोय पॉईंट S3,0. म्हणजे असे हे पॉईंट्स तुम्हाला प्लॉट करता येत आहेत अशी मी अपेक्षा करतोय किंवा येतोय असा विचार करतोय. एखादा पॉईंट मी तुम्हाला दिला असता, बघा समजा ए पॉईंट दिला असता -3,2, तर हा कुठे आला असता, मायनस प्लस, एक्स ॲक्सिसचा मायनस, वाय ॲक्सिसचा प्लस, मायनस प्लस आला असता सेकंड क्वाड्रंटमध्ये. हा इथे सेकंड क्वाड्रंट आहे, बरोबर. मग एक्स ॲक्सिसचा -3 हा इथे, तिकडनं जाणारी एक लाईन मी अशी शोधली असती आणि वाय ॲक्सिसचा 2, बघा वाय ॲक्सिसचा 2, तिकडनं जाणारी लाईन मी अशी शोधली असती. जिथे ते इंटरसेक्ट झाले त्याला मी नाव दिलं असतं पॉईंट ए, त्याचे कॉर्डिनेट्स लिहिले असते -3,+2. आणि एखादा पॉईंट 3,2 असेल तर तो कुठे येणार, दोन्ही प्लस आहेत, एक्स ॲक्सिस प्लस आहे, वाय ॲक्सिस प्लस. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 3,2 इथे आला असता आणि मग मी इथे नाव दिलं असतं 3,2, पॉईंटला नाव दिलं असतं B3,2 कॉर्डिनेट्स. ओके, म्हणजे असे पॉईंट्स तुम्हाला प्लॉट करता येत आहेत. तर आता आपण जाऊ प्रॅक्टिस सेट 7.2 कडे, कारण हा सगळा भाग तुम्हाला येतोय. मग प्रॅक्टिस सेट 7.2 सुद्धा तुम्हाला येणार आहे सगळ्यांना. चला बघा, प्रॅक्टिस सेट 7.2 क्वेश्चन नंबर 1 त्यातला मी स्टार्ट करतोय. प्रॅक्टिस सेट 7.2 क्वेश्चन नंबर 1 काय आहे बघा. ऑन द ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट्स. बघा, ऑन द ग्राफ पेपर क्वेश्चन नंबर फर्स्ट, ऑन द ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट्स. बघा प्रश्न कसा आहे, प्लॉट दी पॉइंट्स. आपल्याला ग्राफ पेपरवरती हे दिलेले पॉइंट्स प्लॉट करायचे आहेत. कुठले पॉइंट्स आहेत, ए 3,0, बी 3,3 अँड पॉईंट सी 0,3. हे 3 पॉईंट्स एका ग्राफ पेपरवरती आपल्याला प्लॉट करायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जॉईंट. बघा, जॉईंट ए बी अँड बी सी. व्हॉट इज द फिगर फॉर्म, व्हॉट इज द फिगर फॉर्म. तयार होणारी जी आकृती असेल ती कुठली असेल असं विचारले. ओके, मी आता जास्त वेळ न घालता काय करणार आहे, डायरेक्टली बघा ग्राफ पेपर घेणार, त्याच्यावरती कॉर्डिनेट सिस्टीम काढणार, कॉर्डिनेट सिस्टीमवरती ते पॉईंट्स प्लॉट करणार आहे. बघा, हा आहे माझा वाय ॲक्सिस, व्हर्टिकल ॲक्सिस वाय ॲक्सिस. ओके, असं हॉरिझॉन्टल ॲक्सिस मी काढला आहे, तर तो हॉरिझॉन्टल ॲक्सिस कुठला असणार, इट इज अवर एक्स ॲक्सिस. ओके, पॉईंट 1, 2, 3, 4 इथे आहे आपला 0,0. इकडे -1, -2, -3, -4. ओके, इकडे वरती 1, 2, 3, -1, -2, -3. मी आता अशी कॉर्डिनेट सिस्टीम काढली. मला हे पॉईंट प्लॉट करायचे आहेत. पहिला आहे पॉईंट ए, दॅट इज 0,3. जेव्हा 0,3 येतो की नाही, 0 येतो तेव्हा आपण कन्सिडर करत नाही. म्हणजे एक्स ॲक्सिसचा 3 आणि वाय ॲक्सिसचा 0 असं जेव्हा येतं तेव्हा तो पॉईंट असणार आहे ऑन एक्स ॲक्सिस. मग एक्स ॲक्सिसचा फक्त मला 3 बघायचा आहे, कारण वाय ॲक्सिसचा 0 कुठे आहे, इकडे. म्हणजे तो या एक्स ॲक्सिसवर असणार आहे, इकडे तो पहिला पॉईंट असेल आपला, ज्याला मी नाव देतो आहे ए 3,0. बघा, प्लॉट केला मी पॉईंट ए 3,0 कुठे, ऑन एक्स ॲक्सिस. कारण वायचा 0 आला की तो कुठे असतो, इथे असतो, तो आपण घेत नाही. मग एक्स ॲक्सिसचा 3 इकडे आला. सेकंड पॉईंट एक्स ॲक्सिसचा 3 आहे, वाय ॲक्सिसचा 3 आहे, दोन्ही पॉईंट प्लस प्लस आहेत, म्हणजे ते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार आहेत. मग एक्स ॲक्सिसचा 3, बघा इकडनं लाईन जाईल व्यवस्थित. बघा, एक्स ॲक्सिसचा 3 आणि वाय ॲक्सिसचा 3, म्हणजे दोघांमधनं जाणारी ती जी लाईन असेल ती या अशी कट होणार असेल, अशी ती ग्राफ पेपरवरती लाईन असेल ती, बरोबर. आणि इकडनं ते 2 पॉईंट एकमेकाला इकडे इंटरसेक्ट होतील, ज्या पॉईंटला आपण नाव देतो आहे पॉईंट बी. काय आहे हा पॉईंट बी, 3,3. तिसरा पॉईंट सांगितला आहे 0,3.
एक्स ॲक्सिसचा 0 आहे, वाय ॲक्सिसचा 3 आहे. दॅट मीन्स हा पॉईंट जो असेल ऑन वाय ॲक्सिस असेल, बरोबर. मग आता पुढे वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिसचा 0 तर इथेच आहे, वाय ॲक्सिसचा 3 कुठे येतो आहे, इकडे. मग आता त्या पॉईंटला मी नाव देतो आहे, या पॉईंट इकडचा पॉईंट सी 0,3 झाले. पॉईंट प्लॉट करून झाले. आता काय सांगितले बघा, पुढे प्रश्न असं सांगितला आहे, जॉईंट ए बी अँड बी सी, म्हणजे ए बी आणि बी सी जॉईंट करायला सांगितले. पहिल्यांदा मी ए बी जॉईंट केला ह्या असा, त्यानंतर बी सी म्हणजे या असा जॉईंट केला, तर आपल्याला एक डायग्रॅम दिसते, एक फिगर दिसते. व्हॉट इज द फिगर फॉर्म. मग मी इकडे एक नाव देतोय पॉईंट ओ. मी असं लिहितोय, एक क्वाड्रिलॅटरल तयार झाला आहे अँड दॅट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ स्क्वेअर. काय तयार होतोय तो स्क्वेअर. का, कारण बघा याची लेंथ जी आहे एवढ्या साईडची ती 3 सेंटीमीटर आहे. इकडनं इथपर्यंत मोजला तरी 1 2 3 सेंटीमीटर आहे. हा 3 सेंटीमीटर किंवा 3 युनिट्स आहे, हा 3 युनिट्स आहे. म्हणून जो क्वाड्रिलॅटरल तयार होईल दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. ओके, म्हणजे हा पहिला प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सगळ्यांना कळाला असेल. पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 2 कडे. बघा, क्वेश्चन नंबर 2 आपल्याला सोडवायचा आहे, पण त्या अगोदर मी थोडंसं अजून एक तुम्हाला काही गणितं सांगणार आहे. सपोज मी एक कॉर्डिनेट सिस्टीम अशी काढली. बघा, इथे एक मी कॉर्डिनेट सिस्टीम अशी काढतोय. हा आहे एक्स ॲक्सिस आणि हा आहे वाय ॲक्सिस वर्टिकल. इथे मी लिहितोय 1 2 3 1 2 3 4 -1 -2 -3 -4. इकडे -1 -2 -3 -4. ठीक आहे. आता बघा, या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये इथे आपला ओरिजिन आहे 0,0. आता थोडेसे वेगळे प्रश्न आपल्याला शिकायचे आहेत. आत्तापर्यंत आपण फक्त प्लॉट द पॉईंट हे पॉईंट शिकलोय. आता मला शिकायचा आहे नवीन प्रकार, तो म्हणजे ड्रॉ ग्राफ. ठीक आहे. आता बघा, ड्रॉ दी ग्राफ असा प्रश्न जेव्हा येतो ना, ड्रॉ दी ग्राफ, तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला ग्राफचा अर्थ कळायला पाहिजे. ग्राफ म्हणजे काय. जेव्हा जेव्हा तुम्ही ग्राफ काढता तेव्हा ग्राफचा अर्थ आपण जॉमेट्रीमध्ये घ्यायचा. इट इज अ स्ट्रेट लाईन. ग्राफचा अर्थ आहे स्ट्रेट लाईन, एक सरळ रेषा. म्हणजे उदाहरणार्थ मला ड्रॉ द ग्राफ असा क्वेश्चन आला, ड्रॉ दी ग्राफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2. तर मग मी काय करणार, तर एक्स इज इक्वल्स टू 2चा मला ग्राफ काढायचा आहे. मी शोधणार एक्स ॲक्सिसवरचा 2 कुठे आहे, या इकडे. आणि ग्राफचा अर्थ काय, स्ट्रेट लाईन. मग त्या 2मधून जाणारी एक स्ट्रेट लाईन काढायची, पण अशी स्ट्रेट लाईन जी वाय ॲक्सिसला पॅरलल असेल. बघा, जेव्हा एक्समधून मी ग्राफ काढतोय तेव्हा ती लाईन एक वाय ॲक्सिसला पॅरलल येते. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हा आहे ग्राफ एक्स इज इक्वल्स टू 2चा. सपोज मी दुसरा ग्राफ काढतोय वाय इज इक्वल्स टू 3चा. तर वाय इज इक्वल्स टू 3चा ग्राफ म्हणजे काय, वाय ॲक्सिसच्या 3मधून जाणारी एक स्ट्रेट लाईन, म्हणजेच वाय इज इक्वल्स टू 3. या इथे आहे वाय इज इक्वल्स टू 3, त्यातून जाणारी स्ट्रेट लाईन म्हणजे वाय इज इक्वल्स टू 3चा ग्राफ. पण अशी स्ट्रेट लाईन विच इज पॅरलल टू एक्स. म्हणजे एक वाक्य तुमच्या लक्षात येते का, जेव्हा आपण वाय ॲक्सिसचा ग्राफ काढतोय तेव्हा तो ग्राफ एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, आणि एक्स ॲक्सिसचा ग्राफ काढला तर तो वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. अजून एखादा प्रश्न बघा, तिसरा. सपोज मला ग्राफ काढायचा आहे एक्स प्लस 2 इज इक्वल्स टू 0चा. मग तुम्ही आता विचार केला पाहिजे, सर इकडे तर एक्स इज इक्वल्स टू 2 दिलाय, पण इकडे एक्स प्लस 2 इज इक्वल्स टू 0 दिलाय. मग अशा वेळेस काय करायचं, एक्सची व्हॅल्यू शोधण्यासाठी हा +2 आहे त्याला तिकडे घेऊन जायचं, तो होईल -2. आणि मग तुम्हाला ग्राफ काढावा लागेल एक्स इज इक्वल्स टू -2चा, कारण आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे. इथे एक्स प्लस 2 इज इक्वल्स टू 0 इक्वेशन दिलंय. मग एक्स इज इक्वल्स टू -2 कुठे आहे, तर हा आहे एक्स इज इक्वल्स टू -2. आणि त्यातून जाणारी एक स्ट्रेट लाईन, ती कितीही लांब काढा तुम्ही, तो आहे ग्राफ एक्स प्लस 2 इज इक्वल्स टू 0चा. एक्सचा ग्राफ आहे म्हणजेच तो वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. आणि पुढे गेल्यानंतर जर मी असं एखादं इक्वेशन लिहिलं, बघा, y -2 इज इक्वल्स टू 0, दॅट मीन्स y इज इक्वल्स टू 2, कारण -2 तिकडे गेल्यावर +2 होईल. आणि मग y इज इक्वल्स टू 2 कुठे आहे, इकडे. इकडनं जाणारी जेव्हा वायची मी लाईन काढतोय, वायचा ग्राफ काढतोय, तेव्हा तो एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे,
वाय इज -2 इज इक्वल्स टू 0चा ग्राफ. म्हणजे आता तुम्हाला ड्रॉ द ग्राफ कळाला असेल. ड्रॉ द ग्राफ म्हणजे एक स्ट्रेट लाईन. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर मी थोडासा शेवटी भाग शिकवणार आहे, तो म्हणजे या सगळ्यांवरून माझ्या एक गोष्ट अशी लक्षात येते, ते असं, ते बघा, जेव्हा मी असं लिहितोय इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस, तर इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस असतो वाय इज इक्वल्स टू 0. बघा, इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस म्हणजे हा जो एक्स ॲक्सिस आहे याचं जर मला इक्वेशन लिहायचं असेल तर एक्स ॲक्सिस कुठनं कट झाला आहे, तर एक्स ॲक्सिस जाताना तो वायच्या 0मधून कट झाला आहे. बघा, कुणाला कट करतोय, तो वायच्या 0ला, म्हणून एक्स ॲक्सिसचं इक्वेशन आहे वाय इज इक्वल्स टू 0. मग सेम जर मी असं लिहिलं इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस, तर मला असं दिसतंय हा जो वाय ॲक्सिस आहे हा कट करतोय एक्सला, कुठे, 0मध्ये. म्हणजेच इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस इज एक्स इज इक्वल्स टू 0. ओके. म्हणजे अशा काही गोष्टी आपण या 7.2 मध्ये शिकणार आहोत. आता आपण स्टॉप करू. थँक्यू.